नमस्कार. आजच्या या चालू घडामोडींच्या सविस्तर आढाव्यात आपण थेट विषयाला सुरुवात करूया. कालच्या सेशनमध्ये मी एक प्रश्न विचारला होता, आठवतोय? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 कोणी जिंकला? तर ज्यांनी यांग शुंग जी असं उत्तर दिलंय त्यांचं अगदी बरोबर आहे. क्या बात आहे. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या अपडेट्सकडे वळूया. पण पुढे जाण्याआधी आजचा आपला खास प्रश्न, जो क्रिकेट फॅन्ससाठी खूपच सोपा असू शकतो. विचार करा, IPLच्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण इतिहासामध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे? डोक्याला थोडा ताण द्या. याचं अचूक उत्तर आणि टॉप खेळाडूंची लिस्ट आपण याच सेशनमध्ये पुढे पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. आज आपण काय काय कव्हर करणार आहोत हे पटकन बघून घेऊया. नंबर 1, महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान. नंबर 2, राष्ट्रीय स्तरावरील नवे उपक्रम. त्यानंतर क्रीडा आणि संरक्षण क्षेत्रातील घडामोडी. आणि शेवटी मे महिन्यातील महत्त्वाच्या दिवसांची उजळणी. या अशा सुटसुटीत स्ट्रक्चरमुळे आगामी परीक्षांसाठी हे सगळं लक्षात ठेवणं तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, पुरस्कार आणि सन्मान. नुकतंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणकोणत्या दिग्गजांचा गौरव करण्यात आलाय ते आता आपण पाहूया. आता हा आकडा लक्ष देऊन ऐका. 5. 2026च्या संसदरत्न पुरस्कारांमध्ये देशभरातून एकूण 12 खासदारांना सन्मानित करण्यात आलंय. पण यातली सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे या 12पैकी तब्बल 5 पुरस्कार एकट्या महाराष्ट्राच्या खासदारांनी मिळवले आहेत. यामध्ये लोकसभेचे 4 खासदार आहेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, हेमंत सावरा आणि स्मिता वाघ. आणि राज्यसभेतून डॉक्टर मेधा कुलकर्णी यांचा यात समावेश आहे. खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे ही. त्यानंतर एक अतिशय प्रेरणादायी नाव, मेजर अभिलाषा बराक यांची 2025च्या UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर या अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. लेबनॉनमध्ये जेव्हा त्या तैनात होत्या तेव्हा त्यांनी तिथे शांतता रक्षकांसाठी लिंग संवेदनशीलता म्हणजेच जेंडर सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग आयोजित केलं होतं. त्यांच्या ह्याच उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना हा जागतिक सन्मान मिळालाय. आता थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये अलीकडच्या काही महत्त्वाच्या पुरस्कारांची रॅपिड रिव्हिजन करूया. स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळालंय काव्हे मदारी यांना. ब्रिक्स वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड कल्पना सोरेन. 35वा सरस्वती सन्मान रामकुमार मुखोपाध्याय. पुलित्झर 2016 सुवर्णा शर्मा आणि आनंद आरके. नोबेल शांतता पुरस्कार अरुणाचलम मुरुगंथम आणि ॲग्रिकोला पदक मिळाले नरेंद्र मोदी यांना. हे सगळे नाव एकदम तोंडपाठ असायला हवेत बरं का. आता बोलायचे भारतासाठी आणखी एका अभिमानाच्या क्षणाबद्दल. इस्रोच्या चंद्रयान-3 मोहिमेला अमेरिकेच्या प्रतिष्ठित अशा गोडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार 2025ने गौरवण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जे आपलं ऐतिहासिक लँडिंग झालं होतं ना, त्यासाठी हा जागतिक सन्मान मिळालाय. विचार करा, 15 ऑगस्ट 1969ला इस्रोची स्थापना झाली होती आणि आज हीच संस्था पूर्ण जगात भारताचा डंका वाजवतीये. या भारी बातमीनंतर आता आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील महत्त्वाचे उपक्रम. आपली राज्य प्रशासकीय पातळीवर कसे नवनवीन प्रयोग करत आहेत ते बघूया. सध्या सगळीकडे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीच चर्चा सुरू आहे. देशात स्वतंत्र AI मंत्रालय सुरू करणारं पहिलं राज्य होतं केरळ. आणि आता डिजिटल गव्हर्नन्स अजून मजबूत करण्यासाठी तमिळनाडूनेही हे पाऊल उचललंय आणि ते देशातलं दुसरं राज्य बनलंय. भविष्यातल्या टेक्नॉलॉजीला सामावून घेण्यासाठी घेतलेला हा एक जबरदस्त निर्णय आहे. इतर काही राज्यांबद्दल बोलायचं झालं तर नवी दिल्लीने वामन वन नावाचं एक इंटरॅक्टिव्ह जैवविविधता क्षेत्र सुरू केले, जेणेकरून लोकांमध्ये निसर्गाबद्दलची जागरूकता वाढावी. दुसरीकडे बिहारने कमाल केली आहे. ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण 2025मध्ये घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापनात बिहार हे पूर्वेकडच्या राज्यांमध्ये नंबर 1 ठरलंय आणि यात बिहारमधल्या भागलपूर जिल्ह्यानं पहिला क्रमांक पटकावलाय. आता थोडं दक्षिणेकडे कर्नाटकात जाऊया. 1 जून 2026 पासून कर्नाटकात तब्बल 1000 नवीन कर्नाटक पब्लिक स्कूल सुरू करण्याची मोठी घोषणा झाली आहे. आणि या शाळा LKG पासून ते थेट दुसऱ्या PUC पर्यंतच्या एकात्मिक शाळा असणार आहेत. आणि हो, जाता जाता एक क्विक फॅक्ट सांगतो. बांदीपूर आणि अंशी ही कर्नाटकामधली काही अतिशय महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत, हे नक्की लक्षात ठेवा. चला तर मग आता आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे वळूया, क्रीडा आणि संरक्षण. या क्षेत्रात सध्या कोणकोणत्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत ते पाहूया. आणि आता तो क्षण ज्याची तुम्ही मगासपासून वाट पाहत होता. आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर. IPLच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण?
तर उत्तर आहे विराट कोहली तब्बल 230 कोटींहून अधिक कमाई करत तो पहिल्या नंबरवर आहे. रोहित शर्मा 227 कोटींसह दुसऱ्या, तर आपला कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी 200 कोटींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आकडे बघूनच समजते की ह्या दिग्गजांचा दबदबा किती मोठा आहे. क्रीडा क्षेत्रातून आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे. भरतसिंग चव्हाण यांची कॉमनवेल्थ चेस असोसिएशन म्हणजेच राष्ट्रकुल बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या भारतीयाने असं महत्त्वाचं प्रशासकीय पद भूषवणं ही आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता नियुक्तीचा विषय निघालाच आहे, तर अलीकडच्या काळात झालेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय नियुक्त्यांची आपण पटापट उजळणी करूया. लक्ष द्या, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष बनलेत आर मुकुंदन. महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत राजेश अग्रवाल. भारताचे नवीन सीडीएस म्हणून NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती झालीय. भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन. आणि UIDAIचे CEO बनलेत सौरभ विजय. हे सगळ्या महत्त्वाचे बदल लक्षात ठेवायलाच हवेत. संरक्षणाच्या आघाडीवर बोलायचं तर भारत आणि सायप्रसने 2026च्या एका अतिशय महत्त्वाच्या सामरिक भागीदारी करारावर नुकतीच स्वाक्षरी केली आहे. या कराराचा मुख्य फायदा म्हणजे यामुळे सागरी आणि सायबर सुरक्षेमधलं आपलं सहकार्य अधिक मजबूत होणार आहे. सोबतच भारताच्या क्षेपणास्त्र ताकदीचा विचार केला तर अलीकडे चर्चेत असलेल्या अग्नि-1ला आता शॉर्ट रेंज म्हणजेच कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणून क्लासिफाय करण्यात आले. आता आपण ह्या सविस्तर आढाव्याच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस. ही एक रॅपिड आणि एकदम हाय एनर्जी रिव्हिजन असणार आहे, त्यामुळे पूर्ण फोकस असू द्या. मी कासवांना मदत करण्याचे वचन देतो. खरंच किती सुंदर संकल्प आहे हा. ही 2026च्या जागतिक कासव दिवसाची थीम आहे, जो 23 मे रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाचा समतोल जर आपल्याला टिकवायचा असेल तर अशा प्रकारची जनजागृती खूपच गरजेची आहे. चला महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील महत्त्वाचे दिवस पटकन बघूया. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आणि आपला महाराष्ट्र दिन. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 5 मे जागतिक दमा दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे हा खूप महत्त्वाचा आहे, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. आणि 12 मेला असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. टेबल बघून तुम्ही हे सहज लक्षात ठेवू शकता. त्याच ऊर्जेसोबत आता उरलेला महिनाही पूर्ण करूया. 16 मे सशस्त्र सेना दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवादी विरोधी दिवस. 22 मे हा आवर्जून लक्षात ठेवा बरं का, जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस. अशा प्रकारे आपला संपूर्ण मे महिना एकदम परफेक्ट कव्हर झाला आहे. आणि शेवटी आजचा हा आढावा संपवण्यापूर्वी तुमच्यासाठी एक सोपा पण महत्त्वाचा प्रश्न. आपण आत्ताच याबद्दल चर्चा केली होती. पाहूया तुमचं किती लक्ष होतं. देशातलं पहिले स्वतंत्र AI मंत्रालय कोणत्या राज्याने स्थापन केले? तुमचे पर्याय आहेत तमिळनाडू, केरळ, राजस्थान की गुजरात. या प्रश्नाचं अचूक उत्तर लगेचच खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. उत्तर बरोबर असो वा चूक, प्रयत्न करत राहणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. तर मग कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासह. तोपर्यंत अभ्यास करत रहा.